तेव्हा काय होतं तर नेपाळ होतो, बांगलादेश होतो. हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा. आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेलेत, मुंबई पोलीस आयुक्ताला, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा. का? त्यांचं म्हणणं आहे, मी म्हणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल. अरे झालेलाच आहे. नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली ते नाशिकमध्ये दिसतात. महिलांवर अत्याचार. या नाशिकसह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आमचा अंत पाहू नका. मगासपासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून. हा राहुल धोत्रे तरुण मुलगा, त्याची हत्या त्या निर्घृणपणे केली. कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेली आहे. पुढे गेला हा उद्धव निमसे. कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलनं करणारे, पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो. तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना. हा, त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात लपलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात. या तरुण मुलांच्या हत्या, 40 खून झाले या शहरामध्ये. सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. बरं का, तुम्ही नावं घेतलीत का नाही रे सावरकर? पण आता ज्या हत्या होत आहेत त्या जमिनी लुबाडण्यासाठी, लुटमार करण्यासाठी, हे नाशिकचं चरित्र आहे. ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या, नाशिकमध्ये घडलेल्या रामायणाचा आम्ही आढावा मागितो तर नाशिकमध्ये काय झालं दिनकरा दत्तानाना? हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात आहे. या टोप्यातून त्याचं लिहिलं आहे संयुक्त मोर्चा. यापुढे नाशिकमधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार. नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार. आता काय व्हायचं राहिलं? दोन भाऊ एकत्र आले. हा, तुमची समस्या मी आज ऐकणार आहे.